उरण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी सतीश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। महेश बालदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या रागातून बालदींच्या कार्यकर्त्यांनी मिळून पाटील यांना मारहाण केली असून त्यांच्यावर दमदाटी करून जबरदस्तीने माफी मागायला लावल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय। लोकशाहीत निवडणुकीदरम्यान टीका टिप्पणी करणे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचा अधिकार असतो, मात्र उरणमध्ये बालदी यांच्या चिन्हाविरोधात वक्तव्य करणे मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांच्यासाठी महागात पडले। मिळालेल्या माहितीनुसार चिन्हाचा प्रचार करणाऱ्या समर्थकांकडून राजकीय द्वेषातून सतीश पाटील यांना घेरण्यात आले। या कार्यकर्त्यांनी पाटील यांना धमकावले, शिवीगाळ केले आणि त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण केली। सर्वात गंभीर बाब म्हणजे मारहाणीनंतर पाटील यांना दमदाटी करून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जबरदस्तीने माफी मागायला लावली। त्यानंतर सतीशच्या आईला देखील मारहाण केल्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे। राजकीय विरोधकांना सत्तेच्या बळावर आणि गुंडगिरीच्या माध्यमातून दाबण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे दहशत निर्माण करणे हे लोकशाही मूल्यांचे सरळ उल्लंघन आहे। या हल्ल्यामुळे उरणच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली असून मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। शांत आणि निर्भीडपणे निवडणूक लढवण्याच्या वातावरणाला बालदीच्या समर्थकांनी गुंडगिरीच्या माध्यमातून सुरुंग लावलाय, असा स्पष्ट आरोप मनसेकडून केला जातोय। सतीश पाटील यांना मारहाण करणाऱ्या आणि दमदाटीने माफी मागायला लावणाऱ्या गुंडावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांच्याकडून करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांवर गुंडगिरीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली। या घटनेमुळे उरण नगरपालिकेची निवडणूक आता केवळ मतांची लढाई न राहता लोकशाही विरुद्ध गुंडगिरी अशी निर्णायक लढाई बनली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। सध्या निवडणुका संपलेल्या आहेत, सगळं झालेलं आहे। त्या ह्याच्यात आमचे भाजपचे जे काही वरिष्ठ आहेत माझे आमदार महेश बालदी यांच्याबद्दल माझ्या तोंडातून म्हणजे जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय माझ्याकडून शब्द गेलेला आहे किंवा माझ्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मी त्यांची माफी मागतो, कारण की ते आमचे आमदार आहेत। कितीही झालं तरी आमचं ते पूर्ण उरण तालुका बघतात, सर्व करतात। जर काय ते निवडणुकीत झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि याच्यानंतर कधी महेश शेठबद्दल मी बोलणार नाही आणि इतर वरिष्ठांबद्दल काही होणार नाही, याची मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी उरण पोलीस स्टेशन येथे आम्ही सारेजण आलेलो आहे। हा मनसेचा आमचा पोरगा समाजाचा सतीश पाटील ह्याला काल रात्री मारहाण झाली आणि त्यांनी एकविराई चरणी जे काही व्हिडिओ बनवला होता तो निवडणुकीच्या अनुषंगाने असला तरी ते त्याच्या भावना होत्या। या राज्यामध्ये या देशामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, तो लोकशाहीने दिलेला आहे। त्या मार्गाने तो व्हिडिओ बनवला होता, परंतु काल 150 ते 200 भाजपाचे पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन त्याला मारहाण केली, त्याच्या आईला मारहाण केली, त्याला शिव्या दिल्या आणि त्याला एक माफीचा व्हिडिओ बनवायला लावला आणि त्याला दोणागिरी बाजारापासून आमदाराच्या बंगल्यापर्यंत फरफटत आणून आमदाराची माफी माग म्हणून जो काही प्रेशर केला, त्यामुळे तो पोरगाचं खच्चीकरण झालेलं आहे। आणि अशा कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही या समाजाच्या पलीकडे जाऊन मी सांगते कुठल्याही युवकाचं खच्चीकरण आम्ही सारेजण होऊ देणार नाही। त्यामध्ये अनेक वल्गना केल्या की गणेश शिंदेना पोचवू, तुला पोचवू, आम्हाला सगळ्यांना पोचवू, अशा धमक्या त्यामध्ये दिलेल्या। धमकीला जुमानणारे आम्ही नाही, अजूनपर्यंत आमचा प्रशासनावर विश्वास आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज अर्ज दिला आणि आम्ही त्या संदर्भात कायदेशीर कारवाई 100% करणार आहोतच। परंतु सतीशला जो काही व्हिडिओ बनवून प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जो स्टेटसला ठेवला तो दमदाटी करून बनवलेला व्हिडिओ होता। त्या संदर्भातला पुढचा तपशील हा सतीश देईल। नमस्कार, जय महाराष्ट्र। काल जो माझ्याकडून व्हिडिओ घेतला याच्यात मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पाया पड, तू आमदाराबद्दल बोललायस, तर मी कुठलेही विषय कोणालाही वळवून बोललो नव्हतो। मी फक्त माझ्या भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेलो, भूमिपुत्रांच्या ह्याच्यात मी विषय बोललेलो, तर तो इगोला लावून आमचं वेगळ्या पद्धतीत घेतला आणि मला त्यात जास्त वाईट वाटलं की माझी मम्मी मध्ये असताना माझ्या जातीवरून किंवा माझ्याबद्दल बोलत होते। त्या ह्याच्यात माझी मम्मी जरी बोलत होती, तिथं सांगत होती अरे आम्ही आग्री आहेत, तुम्ही काय नको ते शब्द वापरतायत, त्यावेळेस त्यांनी जे माझ्या मम्मीला जे खालच्या दर्जाचे शब्द वापरलेले आहेत आणि मला धमकी दिलेली की तुला
जिथं भेटशील किंवा इलेक्शन झाल्यानंतर तुला जेव्हा जिथं असेल तिथून उचलू. आणि गणेशदादाचा पण विषय घेतलेला, गणेशदादाला पण कोटाव कसं पेरून देतो ते आम्ही बघू. तर मला फक्त एकच सांगायचं, जसं पहिला सांगितलेलं माझ्या एका भाषणात बोललेलो तसंच मी माझ्या बहिणीसोबत आहे, माझ्या भावंडांसोबत आहे आणि माझी आता आई पण आहे. त्यावेळेस मी सांगितलेलं, मी घराच्या बाहेर पडलो तर मी फक्त घराच्या बाहेर पडलो तर मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठी माणसासाठी आणि माझ्या भूमिपुत्रांसाठी आहे. जसा मी माझ्या बहिणीसाठी उभा राहिलेलो त्यावेळेस मी तसा माझ्या बहिणीसाठी उभा होतो. तो आतापर्यंत ठाम आहे. ज्या मला धमक्या दिलेल्या आहेत, ज्या धमक्यांमध्ये मला सांगितलेलं आहे की तुला ठार मारू हे करू, तर मी त्या धमक्यांसाठी मी सदैव एकटाच उभा आहे. जिथं यायचं जसं यायचं. आता 150 जण आलेले आहेत, पुढच्या वेळेस पण या, मी एकटाच तुम्हाला उभा आहे. माझ्या नावाने तिथं सांगण्यात आलं की निवडणुकीनंतर गणेश शिंदेला आम्ही उडू. तर त्याला सांगा की उडवणारे असे अनेक आले आणि अनेक गेले. त्याची तक्रार आम्ही आजच CP ऑफिसला करतोय लेखी, आणि त्याच्यावर जर कारवाई पोलिसांनी करतील असं आश्वासन दिलेलं आहे. तर पुढे बघूया, कारवाई केली नाही केली तर नंतर पुढचं उत्तर आम्ही त्याच ताकदीने आम्ही द्यायची आमची तयारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.